मित्रांनो, जे विद्यार्थी 2026 मध्ये लॉ सीईटी देणार आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरत असताना जर तुम्ही तुमचं मीडियम चुकून इंग्लिश टाकलंय आणि आता तुम्हाला मराठी मीडियम मध्ये ही परीक्षा द्यायची असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म मध्ये टाकलेलं इंग्लिश मीडियम एडिट होऊ शकतं का, आणि जर ते एडिट नाही झालं तर परीक्षेच्या वेळेस तुम्हाला मराठी मीडियम सिलेक्ट करता येऊ शकतं का, या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचा असणारा सिलेबस आणि एक्झामचा पॅटर्न सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. जसं की विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, जीएलसी मुंबई असेल, आयएलएस पुणे असेल, प्रवीण गांधी असेल, अशा कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला 95+ लागतात आणि ते अचीव करण्यासाठी आपल्याला एक स्ट्रक्चर्ड स्टडी करावा लागतो. त्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये लॉ सीईटीच्या लाईव्ह बॅचेस 26 जानेवारीपासून सुरू होत आहेत. या बॅचेसमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. तुमचा संपूर्ण सिलेबस एक्झाम पूर्वी कव्हर केला जाईल आणि एक्झाम नंतर तुम्हाला तुमच्या ऍडमिशन पर्यंत या बॅचेसमध्ये गाईड केलं जाईल. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, सर्व विषयांच्या अपडेटेड नोट्स तुम्हाला दिल्या जातील. 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू आणि 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट सुद्धा इथे अवेलेबल असणार आहे. तर लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि या बॅचेसला जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहूयात या परीक्षेचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 5 इयरचे जे विद्यार्थी असतात त्यांना 12वी मध्ये कमीत कमी ओपन कॅटेगरी वाल्यांसाठी 45% मार्क्स असणं आवश्यक आहे. एससी एसटी साठी 40% आणि ओबीसी साठी 42% मार्क्स कमीत कमी येथे असणं आवश्यक आहे. जे विद्यार्थी 12वीला ॲपियर आहेत असे विद्यार्थी सुद्धा ही परीक्षा देऊ शकतात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 3 इयर सीईटी देत आहेत, ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ॲग्रीगेट 45% मार्क्स असणं आवश्यक आहे. ओबीसी साठी 42% ॲग्रीगेट मार्क्स असणं आवश्यक आहे. तेच आपण एससी एसटी साठी पाहिलं तर 40% ॲग्रीगेट मार्क्स इथे असणं आवश्यक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही परीक्षांमध्ये कुठल्याही प्रकारचं अप्पर एज लिमिट नाहीये. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या परीक्षेचा पॅटर्न पाहिला तर तुम्हाला 120 प्रश्न विचारले जातात आणि हे 120 प्रश्न 120 मार्कला असून तुम्हाला 2 तासामध्ये हा संपूर्ण पेपर सॉल्व्ह करावा लागतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक योग्य उत्तराला तुम्हाला 1 मार्क दिला जातो. या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये आणि ही परीक्षा इंग्रजी किंवा मराठी अशा दोन्ही माध्यमांमधून तुम्ही देऊ शकता. सर्व जे प्रश्न असणार आहेत ते एमसीक्यू प्रकारचे असणार आहेत आणि ऑनलाईन पद्धतीची तुम्हाला ही परीक्षा द्यावी लागणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या परीक्षेचा सिलेबस पाहिला तर लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग हे 3 इयरच्या विद्यार्थ्यांना 24 मार्कला विचारलं जातं. तेच 5 इयरच्या विद्यार्थ्यांना 32 मार्कला विचारलं जातं. जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स 3 इयरच्या विद्यार्थ्यांना 32 मार्कला विचारलं जातं. 5 इयरच्या विद्यार्थ्यांना हेच 24 मार्कला विचारलं जातं. लॉजिकल आणि अनालिटिकल रिझनिंगच्या बाबतीत आपण जर विचार केला तर 3 इयरच्या परीक्षेमध्ये 24 मार्कला याच्यावरती प्रश्न येतात आणि 5 इयरच्या परीक्षेमध्ये 32 मार्कला प्रश्न विचारले जातात. इंग्लिश लँग्वेजच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर 3 इयरच्या विद्यार्थ्यांना 40 मार्क इथे या परीक्षेमध्ये असतात आणि 5 इयरच्या विद्यार्थ्यांना 24 मार्क इंग्लिश या विषयावरती विचारले जातात. तसेच बेसिक मॅथमॅटिक्सच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर 3 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांना बेसिक मॅथमॅटिक्स नाहीये, पण 5 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांना 8 प्रश्न बेसिक मॅथमॅटिक्स मधून विचारले जातात. अशा पद्धतीने दोन्ही पेपर हे 120 मार्क्सचे असतात. आणि जसं की आपल्याला माहिती आहे, या परीक्षांच्या ज्या तारखा आहेत त्या ऑलरेडी अनाउन्स केलेल्या आहेत. नोव्हेंबरमध्येच हे नोटिफिकेशन आलं होतं. रजिस्ट्रेशन हे जानेवारीमध्ये सुरू झालेले आहेत. तुमचे जे हॉल तिकीट असतील ती परीक्षेच्या 8 ते 10 दिवस अगोदर दिले जातात आणि 5 इयर सीईटी जी असणार आहे ती 8 मेला होईल. 3 इयर सीईटी जी आहे ती 1 आणि 2 एप्रिलला होणार आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म सबमिट करणं बाकी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी फॉर्म सबमिशनच्या डेट एक्सटेंड केलेल्या आहेत. 3 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांना 13 फेब्रुवारी पर्यंत हे एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे आणि 5 इयर सीईटीच्या बाबतीत फक्त नोटिफिकेशन सीईटी सेलने टाकलेलं आहे आणि त्यामध्ये डेट अजून त्यांनी मेन्शन केलेली नाहीये. बट इथे तुम्ही पाहू शकता, डेट एक्सटेन्शन टू ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग नोटीस फॉर MH BEd MAd 3 year integrated course and LLB 5 year CET AY 2026-27 म्हणजे 5 इयरची जी डेट आहे ती आता एक्सटेंड झालेली आहे. ऍक्च्युअल डेट जी एक्सटेंड केलेली आहे त्याविषयी त्यांनी ते कुठल्याही प्रकारची नोटीस टाकलेली नाहीये, बट ती डेट एक्सटेंड झालेली आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचे फॉर्म सबमिट करणं बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर हे फॉर्म सबमिट करून घ्या आणि या परीक्षेला ॲपियर व्हा. आता विद्यार्थी मित्रांनो, जो विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की त्यांनी रजिस्ट्रेशन करत असताना, फॉर्म सबमिट करत असताना
मीडियम जे आहे ते इंग्लिश सिलेक्ट केलंय. ते मग अनावधानाने झालं असेल, चुकून झालं असेल आणि आता विद्यार्थ्यांना वाटतंय, की आम्हाला ही परीक्षा मराठी मीडियममध्ये द्यायची होती. तर आता हे करेक्शन करणं पॉसिबल आहे का? असा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. त्यांना आता इंग्लिश मीडियम चेंज करून मराठी मीडियम करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, सीईटी सेल ज्यावेळेस तुम्हाला एडिट फॅसिलिटी अवेलेबल करून देईल, त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मीडियममध्ये चेंजेस करण्यासाठी सीईटी सेल अलाउ करत नाही. ज्यावेळेस एडिट फॅसिलिटी ओपन होते, त्यावेळेस फक्त तुम्ही डेट ऑफ बर्थ, तुमचं नाव, जेंडर, त्याच्यानंतर तुमचा फोटो आणि सिग्नेचर तुम्ही चेंज करू शकता. पण मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन पेपरचं जे मीडियम आहे ते तुम्ही चेंज करू शकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या पेपरचं मीडियम आता इंग्लिश सिलेक्ट केलेलं असेल, तर विद्यार्थी मित्रांनो, घाबरण्याचं कुठलंही कारण इथे नाहीये. कारण विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही हा पेपर द्यायला एक्झाम सेंटरवरती जाल, त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो, पेपर देत असताना तुम्हाला तिथे परत मीडियम सिलेक्ट करण्याचा चान्स दिला जातो आणि पेपर देत असताना मीनवाईल सुद्धा तुम्ही ते मीडियम स्विच करू शकता. म्हणजे एखादा प्रश्न जर मराठीमधून तुम्हाला समजत नसेल, तर तुम्ही इंग्लिशमधून तो प्रश्न वाचू शकता किंवा एखादा प्रश्न इंग्लिशमध्ये असेल आणि तो तुम्हाला समजत नसेल, तर तुम्ही तो मराठीमध्ये स्विच करू शकता. अशा पद्धतीने जर तुमचं मीडियम आता टाकायचं चुकलं असेल, तर घाबरू नका. तुम्हाला परीक्षेच्या वेळेस मीडियम चेंज करता येतं आणि हे जे प्रश्न आहेत ते मराठीमध्ये सुद्धा वाचता येतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमचं मीडियम सुद्धा चेंज करू शकता. फक्त तुम्हाला फॉर्म मध्ये ते एडिट करता येणार नाहीये. परीक्षेच्या वेळेस तुम्हाला ते चेंज करता येऊ शकतं. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, सीईटीची परीक्षा खूप जवळ आलेली आहे आणि खूप कमी दिवस या सीईटी साठी आपल्याकडे शिल्लक आहेत. तर या कमी दिवसामध्ये तुम्हाला जर या सीईटीचा परफेक्ट स्टडी करायचा असेल, 90+ पर्सेंटाइल या परीक्षेमध्ये मिळवायचे असतील, तर ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचे बुक्स आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहेत. आणि हे बुक्स मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांमध्ये असून तुम्ही जर थिअरीसाठी कंप्लीट सिलेबसचं बुक पाहत असाल, तर ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं लॉ सीईटीचं बुक पब्लिश झालेलं आहे. आणि जर तुम्ही फक्त क्वेश्चन पेपरसाठी, मॉक टेस्टसाठी बुक पाहत असाल, तर 25 प्रश्नपत्रिका असणारा प्रश्नसंच सुद्धा आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. तर या बुक्समध्ये तुम्हाला कंप्लीट सिलेबस कव्हरेज मिळणार आहे, ऍक्च्युअल PYQs मिळणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सीईटीला एक्सपेक्टेड असणारा सर्व सिलेबस सुद्धा इथे अवेलेबल असणार आहे. त्यामुळे आजच हे बुक ऑर्डर करा आणि आपल्या सीईटीच्या प्रिपरेशनची सुरुवात अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ता सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.